Okay, only 2 students are there from 10th standard. 3. Yes. Okay, let's start. Once they will complete their test, they will also join. Okay, so we are going to start now. मराठी व्याकरणाचा आपला सेशन नंबर 2 आहे. ओके, सेकंड लेक्चर. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण नाम बद्दल शिकलो होतो, नाम पाहिलं होतं, नामाचे प्रकार पाहिले होते. कोणी सांगू शकेल का नाम म्हणजे काय? येस, एनीवन विल टेल मी. नामाची व्याख्या कोणी सांगू शकेल? येस, कादंबरी. एखाद्या वस्तूला, वास्तूला किंवा व्यक्तीला, भावाला, गुणांना दिलेल्या नावास नाम असे म्हणतात. ओके. आणि नामाचे प्रकार, अनघा, नामाचे प्रकार किती आणि कोणते आहेत? मॅम, येस. सामान्य नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम. ओके. येस. सो आज आपण पाहणार आहोत सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड काही उदाहरणं अभ्यासणार आहोत. ओके. See, for 9th, 8th, 9th, 10th standard student, this topic must be very easy. Yes, because you have learned this from very earlier time. But this is your basic. You have to start from basic. आपल्याला नेक्स्ट कितीही लेवलला एक्स्ट्रा ग्रामर शिकायचं असेल, हाय लेवलचं ग्रामर शिकायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला बेसिक पासूनच सुरुवात करावी लागते. त्यामुळे आपल्याला हे सगळं बेसिक शिकणं खूप गरजेचं आहे. ओके, बघा आता आपण पाहूया सर्वनाम म्हणजे काय. वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. ओके, बघा आपण एखादं वाक्य बोलत असताना सारखं सारखं तेच नाव घेत राहतो का? येस, इफ आय एम सेइंग, जर मी असं म्हणत आहे धीरज हुशार मुलगा आहे, धीरज रोज शाळेत जातो, धीरज रोज अभ्यास करतो. ओके, तर सारखं सारखं मी धीरज धीरज हे नाव घेण्यापेक्षा त्याच्यासाठी एखादं सर्वनाम सुद्धा वापरू शकते की नाही? धीरज हुशार मुलगा आहे, तो रोज शाळेत जातो आणि तो रोज वेळेवर अभ्यास करतो. ओके, इथे मी धीरजच्या जागी तो हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ मी काय वापरलेला आहे? सर्वनाम वापरलेला आहे. म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये आपण जेव्हा एखादं वाक्य म्हणत असतो, आपण बोलताना, रेग्युलरली बोलताना आपण वाक्यच उच्चारत असतो तोंडातून, बरोबर. मी आता तुमच्याशी बोलत आहे, तुम्हाला शिकवत आहे, तेव्हा सुद्धा मी माझ्या तोंडातून एखादं वाक्यच बाहेर पडत आहे. यावेळी जर मी एखाद्या शब्दाचा, एखाद्या नामाचा सतत उच्चार करत बसले तर ते ऐकण्यासाठी तुम्हाला पण कंटाळा येईल आणि बोलण्यासाठी मला पण कंटाळा येईल. मग ते सगळं टाळण्यासाठी आपण प्रत्येक वेळी नामाचा उच्चार न व्हावा यासाठी काय करत असतो? एखादं सर्वनाम वापरत असतो आणि एखादा दुसरा शब्द वापरत असतो आणि त्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो. ओके, तर सर्वनामाचे मुख्य प्रकार 6 आहेत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. ओके, आपण एक एक सर्वनाम डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. परत एकदा नावं लक्षात घ्या. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. ओके, लेट्स सी देम वन बाय वन. सी, यामधील पुरुषवाचक सर्वनाम हा पहिला प्रकार आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही प्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनामाचे काही उपप्रकार आहेत. बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण आता एक एक अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात. बघा, इथे मी बोलत आहे, मी माझ्याविषयी बोलताना स्वतःसाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करणार
त्या सर्वनामालाच आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. ओके, आपण बोलताना असं बोलतो का? आता मी तुम्हाला बोलताना असं बोलणार का, वर्षा मुलांना शिकवत आहे? मी असं पण बोलू शकते ना, मी तुम्हाला शिकवत आहे. आपण प्रत्येक वेळी बोलताना स्वतःचं नाव घेतो का? नाही. ओके, इफ युअर जर तुम्हाला एखादी गरज पडली, जर वाक्य असं असेल की तुमचं नाव काय, असं कोणी प्रश्न विचारला तरच तुम्ही उत्तर देणार माझं नाव वर्षा आहे, किंवा तुमचं नाव सांगणार, बरोबर? तेव्हाच आपण स्वतःचं नाव घेतो. बाकीच्या वेळी स्वतःबद्दल सांगताना आपण मीच म्हणतो की नाही? येस, मी, आम्ही, आपण, स्वतः हे शब्द जेव्हा आपण वापरतो ते बोलणारा, वेदा प्लीज पुट ऑफ युअर माइक. वेदा, युअर माइक इज ऑन, प्लीज पुट ऑफ. So it was accidentally on. ओके, फाईन. सी, स्वतःविषयी जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो, आणि तो स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना जे सर्वनाम वापरतो त्याला आपण प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात. यामध्ये उदाहरणं आहेत मी, आम्ही, आपण, स्वतः. मी गावाला जाणार, आपण खेळायला जाऊ. आपण खेळायला जाऊ यामध्ये माझ्यासोबत अजून कोणीतरी, म्हणजे मी स्वतःचा देखील उल्लेख केलेला आहे, म्हणूनच या सर्वनामांना प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात. ओके, समजले सगळ्यांना प्रथम पुरुषी सर्वनाम? येस, एव्हरीवन गॉट? प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजे काय? ओके ओके, मग आता प्रथम पुरुषी सर्वनाम आहेत मी, आम्ही, आपण आणि स्वतः. यापैकी एक वापरून तुम्ही वाक्य बनवायचं आहे. चला लिहा. येस, इंग्लिश कीबोर्ड असलेल्यांनी इंग्लिश मध्ये पण टाइप करू शकता. लाईक यू टाइप युअर मेसेजेस, यू कॅन टाइप लाईक दॅट. मला आंबे आवडतात, मी नेहमी अभ्यास करते. आपण फिरायला जाऊया का? मी गावाला जाणार. मला खिचडी आवडते, मी शाळेत जात आहे. मी जेवण बनवू का? आज आपण नदीवर खेळायला जाऊ. येस, एव्हरीवन प्लीज टाइप. सगळ्यांनी सेंटेन्सेस लिहायचे आहेत. आपण सर्व खेळूया. 21 students are there and I have got 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 messages. मी वाचन करतो. 12th वर मी अभ्यास करते. Yes, write it down very fast. मी खूप आनंदी आहे. Yes. What about others? Should I take your name and tell you to write? आपण बाजारात जाऊ. मी क्लास जॉईन करतो. Yes. Jay, you have not written any. मी क्लास करतो आहे. Okay, fine. If you want to, you can write. From this time, I'm not going to force anyone. If you really want to, you can write. Okay. Next. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तुम्हाला त्यामधलं आपण काय शिकलो? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, ते कळलेलं आहे. येस, नेक्स्ट टाइप आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता इथे काय आहे बघा, जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. बघा, जेव्हा बोलणारा ज्याच्याशी बोलायचं आहे, जसं
मी तुमच्याशी बोलते आणि तुमच्याशी बोलताना आता मी वापरले ना तुम्ही, तुमच्याशी बोलते, तुम्ही तुम्ही हे सर्वनाम मी वापरलं तुमच्यासाठी, बरोबर. मग आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीशी बोलत असतो तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण जे सर्वनाम वापरतो त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. ओके, जसं आपण कुठून आलात, तुम्ही घरी कधी येणार, तू काय करत आहेस. ओके, येस, अंडरस्टूड. द्वितीय पुरुषवाचक जेव्हा आपण ज्याच्याशी बोलायचं आहे, तुम्ही एखादं वाक्य लिहिताना किंवा बोलताना ज्याच्याशी बोलायचं आहे त्याबद्दल त्या व्यक्तीसाठी जे सर्वनाम वापरा. जसं तुम्हाला आवाज येत नाहीये माझा, तेव्हा तुम्ही म्हणाल मिस तुमचा आवाज येत नाही. येस, तर तुमचा हे तुम्ही माझ्यासाठी वापरलेलं सर्वनाम आहे. येस, अंडरस्टूड. ओके, चला लिहा मग एक एक एक्झाम्पल द्वितीय पुरुषवाचक सर्वनामचं. ओके ओके, नाउ द नेक्स्ट वन. थर्ड इज तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जेव्हा बोलणारा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना व तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना, मी तुमच्याशी बोलत आहे पण आपण तिसऱ्याच कोणातरी बद्दल बोलत आहोत. ओके, तेव्हा आपण ज्या सर्वनामाचा वापर करू त्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इत्यादी. ओके, तसं त्याने मला कामाला लावले पण स्वतः मात्र आला नाही. येस, बघा यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे की त्याने, तिसऱ्याच व्यक्तीने मला कामाला लावले पण तो स्वतः आला नाही. इथे त्याने आणि स्वतः हे त्या आणि स्वतः हे दोन सर्वनाम आले आहेत. त्या सर्वजण इथेच येत होत्या. आपण कोणाला तरी सांगताना बोलत आहोत की तिसऱ्याच व्यक्तीबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो. तुला माहित आहे का तो किती हुशार आहे. येस, तो काल आमच्याकडे आला होता, त्याने खूप मस्ती केली. ओके, अंडरस्टूड. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः. ओके, जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला तिसऱ्याच कोणातरी बद्दल सांगत असता तेव्हा ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होतं. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे दर्शक सर्वनाम. सेकंड टाइप आहे. पुरुषवाचक सर्वनाम मध्ये आपण प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामाबद्दल शिकलो. आता आपण पाहणार आहोत दर्शक सर्वनाम. ओके, बघूया दर्शक सर्वनामाची व्याख्या. ओके, धीरज हॅज रिटन द सेंटेन्स. गुड, त्याने मला जिमला बोलवलं पण तोच आला नाही. ओके, येस. नाव सी, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता. दर्शकचा अर्थ काय होतो, आपण म्हणतो ना दिशा दर्शक. ओके, दर्शकचा अर्थ म्हणजे दाखवणे. येस, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. हा, ही, हे, तो, ती, ते. ओके, कीप दॅट सेंटेन्सेस असाइड फॉर अ मिनिट प्लीज. दर्शक सर्वनामाबद्दल पहा पहिले. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, हा माझा पेन आहे, ही माझी वही आहे,
हे माझे दप्तर आहे. तो माझा भाऊ आहे. ती माझी बहीण आहे. ते माझे बाबा आहेत. ओके, बघा एक्झाम्पल दिलेले आहेत. ही माझी वही आहे. हा माझा भाऊ आहे. ते माझे घर आहे. तो आमचा बंगला आहे. ते पर्वत आहे. ती नदी पहा. ते आकाश पहा. जर दूरचं दाखवायचं असेल, आपल्याला दूरच्या वस्तूबद्दल बोलायचं असेल तर ते आकाश पहा. ती नदी पहा किती जोरात वाहत आहे. तो पर्वत पहा किती उंच आहे. तो हिमालय पर्वत पहा. तो एव्हरेस्ट पर्वत पहा. हा माझा पेन आहे. ही माझी खोली आहे. हे माझे घर आहे. ही माझी शाळा आहे. ओके, जवळची वस्तू दाखवायची असेल तर हा, ही, हे, आणि लांबची वस्तू दाखवायची असेल तर तो, ती, ते. ओके, चला दोन्ही टाइप मध्ये तुम्हाला सेंटेन्स बनवायचा आहे. हा, तो, ही, ती, हे आणि ते दोन्ही सेंटेन्स एकदाच लिहा प्लीज. ही माझी वही आहे. ती नदी वाहत आहे. अशा प्रकारे जे तुम्ही जवळची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम यूज करताय ते, आणि लांबची वस्तू दाखवण्यासाठी ते सर्वनाम तुम्ही कशा प्रकारे यूज कराल ते लिहायचं आहे. हा, ही, हे, तो, ती, ते. यापैकी हा सोबत तो वापरायचा आहे. ही, ती, हे आणि ते. येस, प्लीज राईट बोथ द सेंटेन्सेस. ते पुस्तक तिचे आहे. हा माझा भाऊ आहे. येस. ही माझी चप्पल आहे. ते पर्वत मोठे होते. येस. हे माझे आई आणि बाबा आहेत. ते माझे काका आहेत. हे माझे पेन आहे. हा माझा मोबाईल आहे. आय एम टेलिंग जवळची आणि दूरची दोन्ही सर्वनामांचा वापर करा. हा सूचना फलक आहे. तो डोंगर खूप दूर आहे. तो माझा कुत्रा आहे. माझी बहीण आहे. तो माझा दादा आहे. हा माझा गणवेश आहे. ती खूप छान गाते. हा माझा टीव्ही आहे. तो फळ नसतं, ते फळ. ओके, ते फळ आहे. हा रमेश आहे. ओके, ये संतरा, ते फळ. ही माझी मैत्रीण आहे. ते तिचे काका आहेत. ओके, येस, डन. ओके, चला नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट इज संबंधी सर्वनाम. बघा, दर्शक सर्वनामाचे काहीच प्रकार नाहीयेत. फक्त त्यामध्ये जवळची वस्तू आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी वेगवेगळे सर्वनाम वापरले जातात. ती माझी कार आहे. ही माझी स्कूटर आहे. ओके, बघा संबंधी सर्वनाम. आता इथे लक्ष द्या. डोंट राईट एनी सेंटेन्स नाव. संबंधी सर्वनाम वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. जसं जो, जी, जे, ज्या. आपल्या वाक्यामध्ये जर दर्शक सर्वनाम येणार असेल तर त्या अगोदरच त्या सर्वनामाशी संबंध दाखवणारा एक शब्द वापरला जातो. त्या शब्दाला, त्या सर्वनामाला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. जसं जो, जी, जे, ज्या. ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात. ओके, मिश्र वाक्य म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक वाक्य जेव्हा एकत्र येतात त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. लाईक कंपाऊंड सेंटेन्सेस, यू नो दॅट, राईट? Compound sentence, what we called compound sentence as when two or more sentences combine together to form a sentence, we called it as compound sentence. Like that. मिश्र वाक्य म्हणजे काय? जेव्हा दोनापेक्षा जास्त वाक्य एकत्र जोडली जातात तेव्हा त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. सी,
ही सर्वनामे गौण वाक्याच्या सुरुवातीलाच येतात. असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते. सी बघा बघा इथे, जे चकाकते ते सारेच सोने नसते. येस, जे चकाकते ते सारेच सोने नसते. यामध्ये ते हे काय आहे? दर्शक सर्वनाम आहे ना. ते हे दर्शक सर्वनाम आहे आणि ते दर्शक सर्वनाम वाक्यात आहे त्याच्या आधीच आपण एक सर्वनाम वापरलेलं आहे जे, म्हणून जे हे काय झालं? संबंधी सर्वनाम. जो तळे राखील तो पाणी चाखील. म्हणजे यामध्ये मोस्टली काय यूज केल्या जातात? गौण वाक्य म्हणजे काय आहेत? म्हणी. म्हणी माहिती आहेत ना तुम्हाला? सेइंग्स, म्हणी. येस, ओके ओके. तर मोस्टली त्याचाच वापर केला जातो. जे चकाकते ते सारे सोने नसते, जो तळे राखील तो पाणी चाखील. गुड. ज्याला हवे तो करेल. जे अभ्यास करतील तेच पास होतील. व्हेरी नाईस. ओके, राईट इट डाऊन इफ यू नो. लिहा. जो करेल तोच भरेल. येस. is that ID Aditi is there, Dipali who's there. चमकते ते सोने नसते will not be there. तिथे ते तुम्ही वापरलेलं आहे पण जे सुद्धा वापरले पाहिजे. ओके, जे चमकते ते सोने नसते. जे पाहिजे ते मिळेलच असे नाही. जशी करणी तशी भरणी. इकडे आड तिकडे विहीर. नो, this will you cannot use this. म्हणी वापरणे म्हणजे प्रत्येक म्हण याच्यात येणार असं नाही. सर्वनाम वापरावा लागणार त्याच्यात. ज्याच्या हाती ससा तोच पारधी. येस, जे मेहनत करतील तेच बक्षीस मिळवतील. व्हेरी नाईस. ओके, नेक्स्ट वन. प्रश्नार्थक सर्वनाम. वाक्यावरूनच, नावावरूनच आपल्याला कळतंय प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय विचारलं जाणार आहे. तिथे प्रश्न विचारला गेला असेल. बघा, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. आता हे सेंटेन्स लिहिताना क्वेश्चन मार्क देणं विसरायचं नाही. ओके, बघा, ज्या सर्वनामाचा उपयोग आपण वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी करतो त्या सर्वनामाला आपण काय म्हणतो? निधी जो शहाणा त्याचा बैल रिकामा अशी म्हण नसते. ओके, अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण आहे. सी, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. आता कोणी सेंटेन्सेस लिहू नका प्लीज, इथे लक्ष द्या. द फोर्थ टाइप. वाक्यात जेव्हा आपण प्रश्न विचारत असतो तेव्हा आपण ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. जसं कोण, कोणास, काय, कोणी, कुठे, किती, कशाला. ओके, तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? तुमच्यापैकी कोण वाक्य लवकर लिहिणार? तुम्ही किती वाक्य लिहिली आहेत? तुझ्याकडे किती रुपये आहेत? तू क्लासला किती वाजता जाणार आहेस? तू कुठे जातोस? तू कुठल्या शाळेत आहेस? तू इथे कसा आलास? तुला काय हवं आहे? ओके, जेव्हा आपण कोण, कुणास, काय, कोणी, कशाला, कोणाला, कोणासाठी, कधी, ओके, असे प्रश्न विचारतो तेव्हा तेव्हा ह्या सगळ्या सर्वनामांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. ओके, चला आता सगळ्यांनी सेंटेन्सेस लिहा. कोण आहे रे तिकडे? तू कोण आहेस? येस. तो असे का करतो? ती तुला काय विचारत होती? तो काय म्हणाला? येस. दारामागे कोण उभे आहे? तू कुठे गेली होतीस? तू तो अभ्यास केलास का? तू आज बाजारात जाणार आहे का? तुमच्यापैकी कोण कविता वाचणार? येस. तुला असं कोणी सांगितलं? प्लीज मेन्शन क्वेश्चन मार्क ओव्हर देअर अनुज. ओके, तुम्ही कुठे राहता? हे चित्र कोणी काढले?
हा नवीन कोट कोणाचा आहे? तो कोण आहे? माझं घर कुठे आहे? तुझ्याकडे माझे बुक आहे? नाही. तन्मय, राईट? तन्मय, यू कांट यूज दिस सेंटेन्स. इथे तू कोणत्याही सर्वनामाचा उपयोग केला नाहीस. सर्वनामाचा उपयोग करायचा आहे आपल्याला, फक्त प्रश्न लिहायचा नाही. आई कुठे गेली आहे? तू किती वर्षांचा आहेस? येस येस तन्मय, प्लीज राईट द अनादर वन इफ यू नो. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला, कशाला, कशासाठी, कधी, किती, यापैकी काहीही शब्द तू वापरू शकतोस. तुला काय आवडतं? ओके, डन. शॅल वी मूव फॉरवर्ड? ओके, चला. द फिफ्थ टाइप इज सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. ओके, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. बघा, जर प्रश्न विचारला गेला असेल तर त्या सर्वनामाला तुम्ही प्रश्नार्थक सर्वनाम म्हणू शकता. पण जर वाक्यात प्रश्न विचारलाच गेलेला नाहीये आणि तरी सुद्धा ती प्रश्नार्थक सर्वनामे आली असतील तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही सांगू शकता का ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत? नाही. प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असतं, त्यामुळे आपण सांगू शकतो की हा, या नामाबद्दल आपण हे सर्वनाम वापरलेलं आहे. येस, जसं की बघा, तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? दीपिका धडा वाचणार. मग इथे कोण दीपिकासाठी आपण कोण हे सर्वनाम वापरलेलं आहे, बरोबर? तुझ्याकडे किती रुपये आहेत? माझ्याकडे 100 रुपये आहेत. इथे 100 रुपये या नामासाठी आपण किती हे सर्वनाम वापरलेले आहे, बरोबर? पण सामान्य आणि अनिश्चित सर्वनामांमध्ये प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले असतात, पण प्रश्नाचा उल्लेख केलेला नसतो, प्रश्न विचारलेला नसतो, साधं वाक्य असतं. मग तिथे आपण सांगू शकत नाही की हे सर्वनाम कुठल्या नामाबद्दल आलं आहे. जसं बघा, त्या पेटीत काय आहे ते सांग. तुम्हाला माहिती आहे का त्या पेटीत काय आहे? सांगा मला. नाही. आपण सांगू शकतो का काय हे सर्वनाम कुठल्या नामासाठी वापरलेलं आहे तिथे? नाही, वी कॅनॉट टेल दॅट. मग अशा सर्वनामांना वाक्यामध्ये जेव्हा सरळ लक्षात ठेवायची ट्रिक म्हणजे क्वेश्चन मार्क जर असेल पुढे तर तुम्ही प्रश्नार्थक सर्वनाम लिहिणार त्या सर्वनामाला. क्वेश्चन मार्क नसेल आणि तुम्ही त्याचं उत्तर ठरवू शकत नाही की नक्की कोणत्या नामासाठी हे वापरलं गेलं आहे, तर तिथे तुम्ही त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम लिहिणार. ओके, सी मराठी इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड इन दॅट व्याकरण इज व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड. ओके, त्यामुळे प्लीज पे अटेन्शन व्हेरी नाईसली. कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हेच आपण सांगू शकत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात. बघा, त्या पेटीत काय आहे ते सांग. कोणी कोणास हसू नये. कोण ही गर्दी? ओके, येस, सेंटेन्सेस समजले आहेत. प्रश्न विचारायचा नाही, इथे प्रश्न विचारला गेला नाही. बघा, नाही अनुज, तू ही वाक्य लिहू शकत नाही. वाक्यामध्ये सर्वनामाचा उपयोग करायचा आहे. येस, कादंबरी हॅज रिटन राईट. दारामागे कोण उभे आहे याची मला कल्पना नाही. जर कादंबरीने दारामागे कोण उभे आहे हे वाक्य लिहिलं असतं तर त्याचं उत्तर आपल्याकडे आहे. मग त्या कोणला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हटलं असतं, पण आता ते सर्वनाम अनिश्चित सर्वनाम म्हणूनच घेतलं आहे. व्हेरी गुड. काय ही गर्दी? कोणीतरी माझे पैसे चोरले. नाशिकमध्ये वाटेल ते मिळाले नाही. नो, दिस विल नॉट बी द सेंटेन्स. अंतरा,
तेथे कोण आहे हे मला सांगता येत नाही. येस. ओके. नेक्स्ट टाइप इज आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करताना त्या सर्वनामाचा उपयोग होतो. बघा, जसं जेव्हा मी स्वतःबद्दल सांगते की मी स्वतःबद्दल सांगत आहे, या वाक्यात मी किती सर्वनामे वापरली सांगा मला. मी स्वतःबद्दल सांगत आहे, या वाक्यात मी किती सर्वनामे वापरली? Did you get my point? 2. ओके, 2. कोणकोणती होती ती सर्वनामे? मी आणि स्वतः. ओके, गुड. बघा, एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करताना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. मग मी अगोदर काय वापरलं? मी स्वतः माझ्याबद्दल सांगत आहे. मी हे सर्वनाम मी वापरलं आणि नंतर मी स्वतःसाठीच अजून एक सर्वनाम वापरलं, स्वतः. म्हणजे स्वतः हे काय झालं? आत्मवाचक सर्वनाम. ओके, बघा, मी स्वतः त्याला पाहिले. तू स्वतः मोटर चालवशील का? तो आपण होऊन माझ्याकडे आला. तो आपण म्हणजे तो स्वतःच. इथे आपण म्हणजे सगळे नाही, वाक्याचा अर्थ समजून घ्या. तो आपण होऊन माझ्याकडे आला, तो स्वतःहूनच माझ्याकडे आला. ही बोली भाषा आहे, त्याच्यात आपण हा शब्द वापरतो. आपण होऊन म्हणजे तो स्वतःच. तुम्ही स्वतःला काय समजतात? ओके, हे आहेत आत्मवाचक सर्वनाम मध्ये मोस्टली आपण स्वतःचाच उपयोग करतो. ओके, मी स्वतः त्याला पाहिले. तू स्वतः हे करू शकशील का? तिने आपण होऊनच तिच्या गुन्ह्याची कबुली दिली. ओके, अशा प्रकारे लिहा. राईट सेंटेन्सेस. मला एकटीलाच ते पूर्ण करायला हवे. काही दिवसांनी तो आपण होऊन माझ्याकडे आला. मी स्वतः तिकडे गेले होते. ओके, मी स्वतः गाडी चालवली. मी स्वतः जेवण बनवले होते. त्याने आपणहून पैसे आणून दिले. गुड. राइट इट डाउन व्हेरी फास्ट. चला लिहा पटापट. मी स्वतः अभ्यास करते. ती हे स्वतःहून करू शकत नाही. गुड. मी स्वतः चित्र काढले. मी स्वतः शाळेत गेले. ओके, बघा, मराठीत मूळ 9 सर्वनामे असतात. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः या मूळ सर्वनामांपैकी लिंगानुसार बदलणारी 3 सर्वनामे आहेत. ओके, जेंडर वाईज चेंज होणारी 3 सर्वनामे आहेत. तन्मय, अगेन दिस विल बी द रॉंग सेंटेन्स. मी मामाच्याकडे गेलो होतो. नो, मी स्वतः मामाकडे गेलो होतो. दिस विल बी द राईट सेंटेन्स. बघा, तो, हा, जो ही सर्वनामे आहेत ती लिंगानुसार बदलतात. तो मुलगा, ती मुलगी, येस, ते मुलं, ती मुलं. तो पुरुषवाचक असेल, मेल असेल तर आपण तो वापरतो. मुलगी असेल तर ती वापरतो. सगळे एकत्र असतील, नपुंसकलिंगी असेल तर आपण ते वापरतो. ओके, नंतर हा मुलगा, ही मुलगी. ओके, अशा प्रकारे. आणि सगळे एकत्र असेल तर हे कुठे चालले आहेत? हा मुलगा कुठे चालला आहे? ही मुलगी कुठे चालली आहे? हे सगळे कुठे चालले आहेत? जो पुरुषवाचक असेल, पुल्लिंगी असेल तर जो, स्त्रीलिंगी जी आणि नपुंसकलिंगी जे.
मूळ सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी 5 सर्वनामे बघा, ही लिंगानुसार बदलतात. तो, हा आणि जो हे लिंगानुसार बदलतात. तर वचनानुसार एकवचन अनेक वचनानुसार कोणकोणते बदलतात? मी, तू, तो, हा, जो इत्यादी. बघा, मी, आम्ही, एकवचन मी आणि अनेक वचनामध्ये आपण आम्ही वापरतो. तू, तुम्ही, तो, ती, ते एकवचनी आणि अनेकवचनी मध्ये ते, त्या, ती. ओके. हा, ही, हे एकवचनी आणि त्याचं अनेक वचन होताना हे, ह्या, ही सर्वनामे वापरली जातात. जो, जी, जे एकवचनामध्ये, जे, ज्या, जी हे अनेक वचनामध्ये सर्वनामे वापरली जातात. ओके, अंडरस्टूड? टेल मी, have you understood each and every type? Everything is clear to you? सगळं समजलंय का? प्लीज सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके ओके, सो लेट्स स्टार्ट विथ एक्सरसाइज. रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा. बघा, इथे सर्वनाम दिलेलं आहे, फक्त ते सर्वनाम तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा. टिंब टिंब तर लगेच गाडीतून उडी मारली होती. त्यांनी, त्यांचे, आमचे. त्यांनी, येस, त्यांनी तर गाडीतून लगेच उडी मारली होती. ओके, कादंबरी. ओके, you can take a screenshot of this and later you can write down. If done, after you have completed, please let me know. Okay. Okay. सेकंड, इतका देखणा पक्षी डॅश डॅश यापूर्वी कधीही बघितला नव्हता. मी, त्यांचे, मला. मी, इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता. ओके, येस. नेक्स्ट, डॅश डॅश काही झालेले नाही, ठणठणीत आहे तब्येत. तुमची, आम्ही, तुला. येस, तुला, तुला काहीही झालेले नाही, ठणठणीत आहे तब्येत. ओके. अशी शिफारस डॅश डॅश हंटर कमिशन कडे केली. तुमचे, त्यांनी, आम्हाला. त्यांनी, गुड. अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशन कडे केली. ओके, आता यामध्ये वाचा. ओके, आय एम शोईंग 6 आहेत वाक्य आणि त्यामध्ये तुम्हाला हा, ही, हे ही सर्वनामे टाकायची आहेत. काय करायचं आहे? 1 नंबर लिहा आणि 1 नंबरचा आन्सर त्याच्या पुढे लिहा. अशी 6 एकाखाली एक उत्तर लिहा चॅट बॉक्स मध्ये. चला, एक एक करून मी विचारणार नाही. चला, वाचा आणि लिहा. एक एक करून आन्सर लिहायचा नाही. 6च्या 6 नंबर टाका. राईट नंबर 1, what answer of that number 1? Write down it serially. हा, ही, हे फक्त ही सर्वनामे वापरायची आहेत तुम्हाला. Okay, Anuj, you have written right, but I have asked you to write serially. नंबर लिहून लिहायचा आहे. Yes.
Okay, Deepika, you have done something wrong. See, आम्ही हा फळा बाजारातून आणला. रामाने आज ही भाजी खाल्ली. उद्या तू ही साडी घाल. आपण हे गवत घरी घेऊन जाऊ. नॉट हा गवत. ओके, हे गवत. त्यानंतर हा वाडा फार जुना आहे. हे वाडा नाही. हा वाडा फार जुना आहे. तू हे वाद्य वाजवू शकतोस. ओके, प्रमिता राईट. Dipali also right. Aditi, Tanmay, Nithi. Okay. Yes. Now you got the answers. Many of you have written correctly. Next. तो ती ते. Okay. You may get confused between that. तर पहिल्यांदा आपण एक एकच सेंटेन्स घेऊया. चला, यापैकी तो ती ते हे सर्वनाम वापरायचं आहे. यामध्ये पहिलं सेंटेन्स आहे, तू डॅश डॅश दगड तिथे ठेव. येस, तो दगड. गुड, तो दगड. तू तो दगड तिथे ठेव. ओके, नेक्स्ट. माकडाने डॅश डॅश केळी खाल्ली. ती. माकडाने ती केळी खाल्ली. ओके, गुड. येस. उद्या आम्ही डॅश डॅश बाग बघायला जाणार. उद्या आम्ही डॅश डॅश बाग बघायला जाणार. ती. ती बाग. तन्मय, तो नाही, ती बाग. ओके, नेक्स्ट. तू डॅश डॅश पुस्तक मला देशील का. तू डॅश डॅश पुस्तक मला देशील का. ते. येस, तू ते पुस्तक मला देशील का. गुड. आज मला डॅश डॅश हत्ती मंदिराबाहेर दिसला. आज मला डॅश डॅश हत्ती मंदिराबाहेर दिसला. तो. येस. ओके, नेक्स्ट. डॅश डॅश कुत्रा माझ्या मित्राचा आहे. डॅश डॅश कुत्रा माझ्या मित्राचा आहे. तो. ओके. Yes, we have completed our exercises also. Have you understood clearly whatever I have taught you? Tell me each and everything you have understood. Yes? Okay. So we are going to stop over here. You can leave the class now. Bye bye everyone. Bye, ma'am. Bye, ma'am. Thanks, Bye ma'am. bye. Bye. Welcome. Bye, teacher. Bye, Bye teacher. Take bye. care. Thank you. Bye.